नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांनो, कसे आहात सगळे? आज आपण दिशा या घटकावर कसाही प्रश्न घेऊ द्या, कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलेला असू द्या, शॉर्ट ट्रिकने सोडवणार आहोत. अजिबात आकृत्या काढू देणार नाही सोन्या. आणि दुसरं म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत वापरू देणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आपली कमिटमेंट आहे. केवळ शांत चित्ताने व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. हमखास तुम्हाला त्याचा फायदा होईल. आज सगळ्या टाईप बघणार आहोत आणि या सगळ्या टाईप तुमच्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारले गेलेले आहेत बघा ना. हा पहिला प्रश्न, आणि एवढा मोठा प्रश्न वाटत असला तरी सुद्धा ठुसका प्रश्न आहे. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 मध्ये आणि मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. हा पहिली टाईप सर्वच परीक्षांमध्ये वारंवार विचारली जात असते बघा ना. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर चालत असते. तर सोन्या, काही लोड घेऊ नकोस, आकृत्या काढत बसू नकोस, सीमाला कुठेही फिरू नकोस. फक्त आणि फक्त या ठिकाणी दक्षिण दिसते ना, दक्षिणेकडे या ठिकाणी 2 मीटर लिहून टाक. पण सर, हा क्रम तुम्ही कशा प्रकारे लिहिलेला आहे? तर उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा प्रकारे हे सगळ्या काही दिशा असतात की नाही, याला फक्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मी लिहून टाकलेले. म्हणजे उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आता आपल्याला फक्त काय करायचंय, तर दक्षिणेकडे 2 मीटर चालत गेलेली आहे ना, काय अडचण नाहीये. नंतर ती डाव्या बाजूला वळते. म्हणजेच दक्षिणेची जी डावी बाजू असते तीच तिची डावी बाजू आहे. दक्षिणेची ही डावी बाजू म्हणजे पूर्व दिशा आहे. लिहून टाका, 4 मीटर ती चालत गेलेली. आता ती उजव्या बाजूला 2 मीटर चालते. म्हणजेच पूर्वेच्या 2 मीटर चालते. कुठे? तर उजव्या बाजूला, म्हणजेच दक्षिणेकडे वळालेली 2 मीटर चाललेली आहे. काय अडचण नाहीये, 2 मीटर चालत जात असते. नंतर डाव्या बाजूला वळते आणि 2 मीटर चालते. म्हणजे इथून पुन्हा अजून ती डाव्या बाजूला वळालेली आणि 2 मीटर चाललेली आहे. काय अडचण नाहीये. याची डावी बाजू म्हणजे ही असणार पूर्व. चालत जाते व बिंदू सी पर्यंत जाऊन थांबत असते. जर सीमा सी पासून अजून पुन्हा उत्तरेकडे 4 मीटर जात असेल, म्हणजे या ठिकाणी उत्तरेकडे 4 मीटर गेलेली आहे, तर ती बिंदू ए पासून किती दूर आहे? काहीच करायचं नाहीये. फक्त तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की ज्या वेळेस मी उत्तरेला 100 मीटर जातो आणि पुन्हा अजून दक्षिणेला 100 मीटर येत असतो, त्यावेळेस मी कुठंच जात नाही. याचा अर्थ काय? तर विरुद्ध दिशा फक्त कट करायची असतात. आता उत्तरेला 4 मीटर गेलेली आहे आणि दक्षिणला अजून 4 मीटर गेलेली. याचा अर्थ काय? तर विरुद्ध दिशा मी कट करून टाकल्या. राहिले काय? तर 4 अधिक 2 म्हणजे 6. परंतु 6 कुठे आहे? तर पूर्व. आपल्याला फक्त आणि फक्त दिशा विचारली आहे का मीटर विचारलेलं आहे? तर 6 मीटर विचारलेलं आहे. परंतु कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा आपण काढू शकतो ए पासून. तर ती 6 मीटर गेलेली आहे पूर्व दिशेला. बरोबर आहे की नाही? ए पासून. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर पुन्हा एकदा मी समजून सांगायचा प्रयत्न करतो, कारण हा प्रश्न मोठ्या प्रमाणात विचारला जात असतो. सीमा ए बिंदूपासून चालायला सुरुवात करून दक्षिणेकडे 2 मीटर गेली. काहीच केलं नाही मी, फक्त दक्षिणेकडे 2 मीटर लिहून टाकलं. त्यानंतर ती डाव्या बाजूला वळते आणि 4 मीटर चालते. म्हणजे या दक्षिणेची डावी बाजू म्हणजे माझी ही डावी बाजू आहे, कारण मी क्वेश्चन पेपरकडे बघतोय. याचा अर्थ काय? तर माझी ही डावी बाजू आहे. आणि मी हा क्रम कशा प्रकारे लिहिलेला आहे? तर इथे उत्तर असतं, इथे दक्षिण असतं, इथे पूर्व असतं आणि या ठिकाणी पश्चिम असतं. फक्त मी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने यांना लिहून टाकलेले, उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम. आणि मी केवळ या गणितांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले गेलेले आहेत की नाही, ते फक्त आकडे मी समाविष्ट केलेले आहेत आणि विरुद्ध दिशा कट केलेल्या आहेत. राहतं काय? तेच आपलं उत्तर असतं. आपल्याला फक्त आणि फक्त किती मीटर लांब आहे एवढं विचारलं. जर तुम्हाला असाही प्रश्न विचारला असताना की कोणत्या दिशेला आहे, तर ती पूर्व दिशेला आहे. अजिबात गरजेचं नाहीये पायथागोरसचा सिद्धांत वगैरे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या लक्षात येईल नेमकं काय विषय असतो. आदित 20 मीटर उत्तरेला चालतो. कोण आहे काय गरजेचं नाहीये, हे फक्त नावं दिलेली असतात कन्फ्युज करण्यासाठी. मग तो उजवीकडे वळतो. अगोदर तो कुठे चाललेला? उत्तर दिशेला 20 मीटर गेलेला आहे. उत्तरेच्या खाली लिहून टाका 20 मीटर. तो उजवीकडे वळतो, म्हणजेच उत्तरेच्या उजवीकडे कुठे? तर या ठिकाणी उजवीकडे असते. बरोबर ना? माझा हा उजवा हात आहे आणि माझा हा डावा हात आहे. मी कुठे बघतोय? क्वेश्चन पेपरकडे बघतोय सोन्या. याचा अर्थ काय? तर माझा जो उजवा हात असतो तोच उत्तरेचा उजवा हात असतो, तोच पूर्वेचा उजवा हात असतो, तोच दक्षिणेचा उजवा हात असतो, तोच डावा हात जो आहे माझा तो पश्चिमेचा डावा हात असतो, दक्षिणेचा सुद्धा डावा हात असतो, पूर्वेचा सुद्धा डावा हात असतो. ही नीट गोष्ट समजून घ्या आणि अशा प्रकारे केवळ मांडणी करायचा प्रयत्न करा. 20 मीटर उत्तरेला चालतो, मग तो उत्तरेकडील उजवीकडे वळतो. उजवीकडे कुठे? तर या ठिकाणी पूर्वेकडे वळतोय. म्हणजेच कुठे? 30 मीटर पूर्वेकडे वळाला. मग तो उजवीकडे अजून वळून 35 मीटर गेलेला आहे. म्हणजे पूर्वला आहे सध्या. पूर्वेपासून अजून उजवीकडे गेला, 35 मीटर गेला. काय अडचण नाही, या ठिकाणी लिहून टाका ना. आणि मग तो डावीकडे वळतो. म्हणजे दक्षिणेच्या डावीकडे इथे पूर्वच्या खाली लिहून टाका 15 मीटर वळतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो. म्हणजे अजून पूर्वेकडून डावीकडे वळालेला आहे. काय अडचण नाही, या ठिकाणी 15 लिहून टाका. 15 मीटर गेला ना तो त्याच्यापासून, त्याच्या मूळच्या स्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटरवर आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर विरुद्ध दिशा कोणकोणत्या आहेत? तर उत्तरची विरुद्ध दिशा दक्षिण दिशा असते, पूर्वची विरुद्ध दिशा पश्चिम दिशा असते. फक्त तुम्हाला विरुद्ध दिशा या कट करायच्या असतात. म्हणजे तो उत्तरेला किती गेलेला आहे? 20 आणि 15 35 मीटर गेलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा दक्षिणेला 35 मीटर गेलाय. सर, तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न आणलेले, तसं नाहीये सोन्या. तू सुद्धा माझ्यासमोर कमेंटमध्ये वाटलंस तर टाईप करून टाक.
तुला तशाच प्रकारे सोडून दाखवतो. लोड घेऊ नकोस. आणि सगळ्या टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत. मुळात तुमच्याच परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण या ठिकाणी आणलेले. संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023. त्यानंतर ही जी परीक्षा आहे ती एमपीएससी गट क मुख्य परीक्षा 2023. त्यानंतर या ठिकाणी बघा तलाठी 2014, पोलीस भरती 2016, म्हाडा 2021. 5 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न जर रिपीट होत असेल आणि अशा प्रकारचे मोस्ट रिपीटेड क्वेश्चन्सच मी या ठिकाणी आणतोय आणि प्रत्येक टाईप आपण कव्हर करतोय. केवळ तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता आहे मित्रांनो. सुरुवातीला नवीन चॅनल असल्यामुळे आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवतोय, पण आगामी काळामध्ये आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहोत आणि आपण मोठमोठे व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत. गणित व बुद्धिमत्ता 2026 म्हटलं ना, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलत असतो, क्रांती घडवायची, क्रांती. सगळ्या टाईप याच ठिकाणी तुमच्या कव्हर होणार आहेत. सगळे एकूण गणिताचे 19 चॅप्टर आणि बुद्धिमत्तेचे एकूण 16 चॅप्टर आणि त्यातील सगळ्या टाईप, भले ती एमपीएससी सीसॅटची प्रश्नपत्रिका असू द्या किंवा पोलीस भरतीची असू द्या, आणि यामध्ये जेवढ्या सरळ सेवा भरती आहेत ना, सगळ्या कव्हर होत आहेत. मुळात केंद्राच्या सुद्धा परीक्षा तुमच्या कव्हर होत आहेत. एसएससी जीडी, त्यानंतर एसएससी सीजीएल, आरआरबी, ह्या अशा परीक्षा ज्या असतात त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हेच प्रश्न विचारले जात असतात आणि याच टाईपमध्ये असतात. उत्तरेला एकूण 35 मीटर गेलेलं आहे, काय अडचण नाहीये. हे 35 मीटर आणि दक्षिणेचे एकूण 35 मीटर हे कट करून टाका. राहिले किती? अरे 45 राहिले सोने. आणि हे 45 कुठे तर पूर्वेला गेलेलं आहे. म्हणजेच काय झालं, पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले असू द्या ना, काय अडचण नाहीये. बघा अर्णव उत्तरेकडे 3 मीटर गेला, नंतर डावीकडे 2 मीटर वळाला, उत्तरेकडे 3 मीटर गेलेला, या ठिकाणी लिहून टाका. आता उत्तरेच्या डावी दिशा म्हणजेच कोणती दिशा आहे? पश्चिम दिशा आहे. उत्तरेची उजवी दिशा म्हणजेच काय, तर पूर्व दिशा असते. आपल्याला सांगितलेलं काय, नंतर डावीकडे वळून 2 मीटर गेलेला आहे, किलोमीटर गेलेला आहे, काय अडचण नाही. या ठिकाणी लिहून टाका ना 2 किलोमीटर. पुन्हा डावीकडे वळालेला म्हणजे आता पश्चिमेकडून पुन्हा डावीकडे वळाला, याचा अर्थ काय, तर या ठिकाणी 3 किलोमीटर गेलेला आहे. त्यानंतर उजवीकडे वळून तो सरळ चालत गेलाय, म्हणजे इथून पुन्हा अजून उजवीकडे वळालेला आहे. याचा अर्थ आता तो कुठे पोहोचलेला आहे? या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि सरळ चालत गेलेला आहे. तर आता तो कोणत्या दिशेला आहे? फक्त आपल्याला दिशा विचारली सोने. पण खऱ्या अर्थाने म्हटलं ना, आपल्याला एकूण किती किलोमीटर पर्यंत गेलेला आहे हे सुद्धा काढता येते. हे 3 कट करा, हे 3 कट करा. आणि राहिला किती? पश्चिम. पश्चिमेला तो सुरुवातीपासून 2 किलोमीटर लांब आहे. बस एवढंच. पश्चिम दिशा पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. हा प्रश्न बघा किती मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला आहे. म्हणजे तलाठी पुणे 2014 मध्ये विचारला, पोलीस भरती 2016 मध्ये विचारला गेला. हाच प्रश्न आकडे सुद्धा न बदलता आणि एकच प्रश्न मोस्ट रिपीटेड 5 पेक्षा अधिक वेळा रिपीट झालेला आहे. आणि याच पॅटर्न मध्ये आकडे बदलून अनेकदा प्रश्न विचारला जातो. म्हणजेच इथे नाव बदललेलं असतं, या ठिकाणी राहुल येणार, या ठिकाणी फक्त आकडे बदललेले असणार. आणि त्यानंतर मग तुम्हाला, आणि तू काय करतो सोन्या, या अर्णवला सुरुवातीपासून उत्तरेला गेला, मग पश्चिमेला गेला, त्यानंतर मग अजून दक्षिणेला गेला, त्यानंतर तो डावीकडे वळाला. आता तुला कळत नाही की दक्षिणेची नेमकी डावी बाजू कोणती, तरी सुद्धा तू काहीतरी कुटाने करतो, त्या ठिकाणी विचार करण्यामध्ये वेळ घालवतो. मग तो इथं गेला, मग 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 इथं गेला, आणि तुला कळत नाही की नेमका तो कुठं गेलेला आहे आणि कशातून काय वजा करू हे सुद्धा कळत नाही. एवढा मोठा कुटाणा करायची गरज नसते. सगळं कच्चं काम करण्याचं कागद भरवता. ज्यावेळेस तुझी परीक्षा होते आणि परीक्षा हॉलच्या बाहेर येतो ना, त्यावेळेस तुझं कच्चं काम करण्याचं कागद जे आहे ना, ते एकदा बघून घे. तुला लक्षात येईल की तू किती मोठा कुटाणा केलेला आहे. आणि सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला अशाच प्रकारे सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे पायथागोरसचा प्रमेय जो आहे ना, सिद्धांत वापरला जात असतो. गरजेचं नाहीये सोन्या, खरंच सांगतो तुला मी, गरजेचं नाहीये. आणि अख्ख्या भारतामध्ये काय, अख्ख्या जगामध्ये कुठेही सर्च करा, पायथागोरसच्या प्रमेयला शॉर्ट ट्रिकच नाहीये. पण तुला मी या ठिकाणी शॉर्ट ट्रिक दाखवतो. ज्यांनी पायथागोरसचा प्रमेय बनवलेला आहे तो एक व्यक्ती आहे, माणूस आहे, देव नाहीये. आणि तशाच प्रकारे आपण सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचार करून पायथागोरसच्या प्रमेयाला शॉर्ट ट्रिक सुद्धा शोधू शकतो की नाही. अनेक सगळेच व्हिडिओ माझे अशाच प्रकारचे असतात शॉर्ट ट्रिकने. या ठिकाणी जे तुम्हाला व्हिडिओ दिसतात हे सुद्धा बघितले नसेल तर हे सुद्धा बघून घ्या. हे सगळे जबरदस्त असे व्हिडिओ आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक दाखवली. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मी प्रश्न बनवलेले आहेत ना, ते मी स्वतः बनवलेले नाही आहेत मित्रांनो. म्हणजे जे प्रश्न मी घेतलेले आहेत ते प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला मोठ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले आहेत. सगळ्याच परीक्षांमध्ये विचारले गेलेले, भले ती पोलीस भरती असो किंवा एमपीएससी असो, सरसकट सगळे टाईप आपण कव्हर करत असतो. फक्त तुमच्या प्रतिसादाची आवश्यकता असते. अजूनही लाईक ठोकलं नसेल तर लाईक ठोकून दे सोन्या. आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाक. तुला माहित नाहीये तुझ्यापर्यंत मी काय पोहोचवतोय. अक्षरशः 2026 म्हटलं तर क्रांती घडवायची आपल्याला. एक मुलगा 10 मीटर उत्तरेकडे चालत गेला, त्यानंतर 10 मीटर पूर्वेकडे गेला. जाऊ दे ना त्याला, 10 मीटर उत्तरेकडे गेलेला आहे ना, काय अडचण नाही. या ठिकाणी लिहून टाक 10 मीटर उत्तरेकडे गेलेला आहे. त्यानंतर तो 10 मीटर पूर्वेकडे गेलेला आहे, लिहून टाक या ठिकाणी पूर्वेच्या खाली 10 मीटर. त्यानंतर अजून प्रत्येक वेळी डावीकडे वळून, म्हणजे पूर्वेकडून प्रत्येक वेळी तो डावीकडे वळालेला आहे. किती वेळा वळालेला आहे तर 3 वेळा वळालेला आहे. बघ ना, प्रत्येक वेळी डावीकडे वळून अनुक्रमे 5, 15 आणि 15. म्हणजे इथून पूर्वेकडून, सध्या तो पूर्वेकडून डावीकडे वळाला, म्हणजे या ठिकाणी 15 मीटर गेला, सॉरी 5 मीटर गेलाय. बघ ना या ठिकाणी दिसते ना 5 मीटर.
तर 5 मीटर गेलाय. पुन्हा अजून डावीकडे वळालेला म्हणजे उत्तरेची डावी बाजू या ठिकाणी पश्चिम येत असते. इथे 15 मीटर गेलेला आहे आणि पुन्हा इथून डावीकडे वळून तो 15 मीटर गेलेला आहे. आता फक्त तुला काटकूट करायची. उत्तरेची विरुद्ध दिशा दक्षिण दिशा असते आणि पूर्वेची विरुद्ध दिशा पश्चिम असते. बस इथून तुला कट करायचं. इथे या दोघांची जर आपण बेरीज केली 10 आणि 5 होतात 15. उत्तरेला 15 मीटर गेलेला आहे आणि दक्षिणेला पुन्हा अजून 15 मीटर गेलेला आहे. याचा अर्थ ते कुठंच गेलेला नाहीये, कट करून टाका. आणि राहिला प्रश्न पूर्व आणि पश्चिमचा. यामध्ये पूर्वेला 10 मीटर गेला आणि तिथून मग विरुद्ध दिशा म्हणजे पश्चिमेला अजून 15 मीटर गेला. याचा अर्थ राहिले किती? 5. हे 10 कट केले याच्यामधून आणि राहिले किती? 5. हे 5 मीटर तो गेलेला आहे पश्चिमेला. बस सुरुवातीपासून तो कुठे गेलेला आहे असं आपल्याला प्रश्न विचारला असेल तर 5 मीटर गेलाय पण पश्चिमेला गेलेला आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्हाला केवळ किती अंतरावर आहे एवढं विचारलं गेलेलं आहे. पण तुम्हाला जर दिशा विचारली ना तर दिशा सुद्धा तुम्ही काढू शकता अशा प्रकारच्या पद्धतीमध्ये. आता टाईप 2, टाईप 1 मध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले गेले होते. मी तरी सुद्धा कमीत कमी प्रश्न घेऊन आलेलो आहे. कमीत कमी टाईप 1 मध्ये 15 ते 20 प्रश्न आणि तेही वारंवार रिपीट झालेले प्रश्न जे आहेत ना अशा प्रकारचे प्रश्न मला शोधून मिळाले होते. परंतु मी एवढा मोठा व्हिडिओ बनवू इच्छित नाहीये. तुम्हाला जास्तीत जास्त टाईप तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. आतापर्यंत एकूण किती मिनिट झालेले एकदा बघू द्या मला. ओके, टाईप 1 मध्येच मोठ्या प्रमाणात वेळ गेला. एका व्यक्तीचे तोंड सुरुवातीला उत्तर दिशेला आहे. काय अडचण नाहीये, उत्तर दिशेला आहे ना. याला फक्त अंडरलाईन कर. प्रथम तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 135 मीटर गेला. इथे लिहून टाक ना 135 मीटर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेलेला. डिग्री गेला बरं का, 135 डिग्री गेलेला आहे. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. याचा अर्थ काय? तर अशा प्रकारे घड्याळ असते ना आपली, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने गेला आणि त्यानंतर पुन्हा अजून तो विरुद्ध गेला. समजा उदाहरणासाठी सांगतो मी तुला, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समजा तो फिरला असेल 180 डिग्री आणि पुन्हा 180 डिग्री घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरला असेल म्हणजे अगोदर इथून इथे आला आणि इथून पुन्हा या ठिकाणी गेला म्हणजे कुठे गेलाय का? तो कुठंच गेलेला नाही. त्यासाठी घड्याळाची काट्याची दिशा जी असते त्यामधून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशा केवढा फिरलेला आहे तेवढं फक्त कट करायचं असतं. इथे तेच आहे, 135 डिग्री गेलेला आहे. त्यानंतर तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री गेलेला आहे. पुन्हा तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने एक किती गेलेला आहे बघा, या ठिकाणी दिसतंय तुम्हाला 180 डिग्री गेलेला आहे. विरुद्ध दिशा म्हटलेली ना, घड्याळाच्या काट्याची दिशा या ठिकाणी 180 डिग्री गेलेला आहे. आणि शेवटी तो घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 45 डिग्री गेलेला आहे. बस यांची बेरीज करा. इथे ते किती? 135 डिग्री आणि हे 135 डिग्री कट करतील, या ठिकाणावरून कट होतील. याचा अर्थ काय झाला? हे सगळं काय कट झालं, शेवटी राहिले फक्त किती? 180 डिग्री. म्हणजे तो ज्या दिशेला आहे त्याच्या केवळ 180 डिग्री फिरलेला आहे. 180 डिग्री म्हणजेच काय? अर्धवर्तुळाकार फिरलेला आहे. म्हणजे जर तो उत्तरेला असेल सोन्या तर तो फिरून दक्षिणेला आलेला आहे. जर तो 270 डिग्रीने फिरला असताना तर या ठिकाणी आला असता. जर तो 360 डिग्रीने फिरला असताना तर पुन्हा उत्तरेकडे आला असता. ही गोष्ट कळते का तुला? एकूण संपूर्ण वर्तुळ 360 डिग्रीचं असतं म्हणून दक्षिणेकडे आत्ता सध्या असेल. तो फक्त फिरवायचंय त्याला आणि तू त्या ठिकाणी घड्याळामध्ये फिरवत असतो सोन्या, गरजेचं नाहीये. एका व्यक्तीचे तोंड वायव्येकडे आहे. तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 डिग्री, 90च आहे ना, यस 90 डिग्री वळला म्हणजे इथे तो वायव्येला आहे आणि इथून तो 90 डिग्रीला वळलाय म्हणजे या ठिकाणी आलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच घड्याळाच्या दिशेने या ठिकाणी आलेला आहे. इथे काय कुठाने करत बसू नकोस सोन्या. फक्त सुरुवातीला कुठं आहे ना तिथूनच आपल्याला शेवटी जे काय राहते तिथे फिरवायचंय. म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल, त्या व्यतिरिक्त अजून घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने यांना फक्त वजा करायचे असतात आणि शेवटी जे काही राहत असतं तेवढंच त्याला शेवटचं फिरवायचं असतं. नाही तर तुलाही फिरवत असतो साऱ्या. त्यानंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 180 डिग्री फिरलाय म्हणजेच या ठिकाणी 180 डिग्री येणार आणि पुन्हा त्याच दिशेने 90 डिग्री फिरलाय. सर तुम्ही एवढं स्पीडमध्ये का घेताय सोन्या? वेळ नाहीये. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे अतिशय कमी वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. कारण नवीन चॅनल आहे. जर मी 20 ते 25 मिनिटच्या वर गेलो ना तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत सजेस्ट केला जाणार नाही युट्यूबने, म्हणजे युट्यूबद्वारे. असे काही त्यांचे नियम असतात. एकदा 10,000 प्लस आपले हे एकूण सबस्क्रायबर गेले तर मॉनिटाईज सुद्धा होईल. मॉनिटाईज तर झालेलंच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त अजून 10,000 प्लस गेले ना तर मला लाईव्ह सुद्धा सुंदररित्या घेता येईल, मोठमोठे व्हिडिओ सुद्धा घेता येतील. ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आत्ता तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही आणि म्हणून मला 20 ते 25 मिनिटांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रश्न घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडंसं स्पीडमध्ये घेतो. 90 डिग्री त्यानंतर 180 डिग्री विरुद्ध दिशेने आणि पुन्हा त्याच दिशेने म्हणजेच कुठे तर विरुद्ध दिशेने अधिक करा 90 डिग्री. तर आता त्याचं तोंड कुठे? तर घड्याळाची काट्याची दिशा आणि घड्याळाची काट्याची विरुद्ध दिशा हे वजा करावे लागतील. इथे 90 डिग्रीने तो फिरलाय, विरुद्ध दिशेने सुद्धा 90 डिग्री फिरलाय ना, तर हे कट करून टाका, हे कट करून टाका. राहिले किती? 180 डिग्री. म्हणजेच आता सध्या जो तो जिथं आहे त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या दिशेला आहे. म्हणजेच
आत्ता सध्या जर तो वायव्येला होता सुरुवातीला, तर आत्ता याच्या विरुद्ध दिशा म्हणजेच कुठली, आग्नेयला असेल, आग्नेयला. जर तुम्हाला पर्यायामध्ये दक्षिण पूर्व असेल तर दक्षिण पूर्व करा, कारण दक्षिण आणि पूर्व यांच्या दरम्यानची ही दिशा असते. किंवा जर पर्यायामध्ये तुम्हाला आग्नेय दिलं असेल तर आग्नेय त्या ठिकाणी क्लिक करा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या ज्या उपदिशा असतात ना, ह्या सुद्धा लक्षात ठेवायच्या असतात. पण कशा, तर इथे वायव्येचा वा करा, इथे आग्नेयचा ईशान्येचा ई करा, या ठिकाणी आ आहे आणि या ठिकाणी नाही आहे, नाही, बरोबर आहे की नाही. तर याला जर मी ब केलं तर बा ई आन, अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे की नाही. आणू नकोस. लाईट गेली होती, आत्ता झालेली आहे, त्यामुळे मधून स्टॉप झालं होतं लेक्चर. पण काय अडचण नाहीये. आपण काय बघत होतो, एका व्यक्तीचे तोंड वायव्येकडे आहे, तो घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 वळला आहे. किती, 90 डिग्री वळलेला आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. आणि त्यानंतर तो विरुद्ध दिशेला म्हणजे 180 डिग्रीला वळलेला आहे. आणि पुन्हा त्याच दिशेने तो किती डिग्री वळलेला आहे, 90 डिग्री वळलेला आहे. मग अधिक या ठिकाणी मी काय करणार, त्याच दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने 90 डिग्री वळलेला आहे. आता तुम्ही सांगा, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 90 डिग्री वळलेला आहे आणि घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने 90 डिग्री वळलेला आहे, तर हे दोन्ही कट जर तुम्ही केले तरी काय फरक पडत नाही, बरोबर आहे की नाही. या ठिकाणी कशाला कुठाने करत बसताय. आणि मग नंतर 180 डिग्री त्याला फक्त वळवायचे. कुठून वळवायचे, तर सुरुवातीला तो वायव्येकडे होता, म्हणजेच या ठिकाणी होता. याचे 180 डिग्री म्हणजे या ठिकाणी येणार, तो एक्झॅक्टली या ठिकाणी म्हणजेच कुठे, आग्नेयला येणार. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न. याचं योग्य उत्तर काय, तर पर्याय क्रमांक सी. आणि हा प्रश्न MPSC संयुक्त गट ब 2017 मध्ये विचारला गेलेला आहे. त्यानंतर वनरक्षक 2023च्या एकूण वेगवेगळ्या ज्या शिफ्ट झाले की नाही, 24 शिफ्ट, त्यामध्ये अनेकदा प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि मुळात अशाच प्रकारचा सेम टू सेम प्रश्न, आकडे सुद्धा न बदलता, पर्याय सुद्धा न बदलता 4 वेळा डायरेक्टली रिपीट झालेला आहे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये. हाच पॅटर्न असतो मित्रांनो. बघा ना पुढचा प्रश्न, आणि तो सुद्धा तशाच प्रकारच्या पॅटर्नमध्ये MPSC 2018, 2025, SSC 2023, त्यानंतर तलाठी 2019, 4 वेळा रिपीट झालेला आहे तलाठीच्या परीक्षांमध्ये. ज्या शिफ्ट होत्या ना, एकूण 57 शिफ्टमध्ये परीक्षा झाल्या, त्यामध्ये सेम टू सेम अशाच प्रकारचा प्रश्न, आकडे आणि या ठिकाणी पर्याय सुद्धा बदलले गेलेले नाहीत. नैऋत्य दिशेला तोंड असलेला म्हणजे एक्झॅक्टली कुठे, या ठिकाणी नैऋत्य दिशेला त्याचं तोंड. ही दिशा तरी लक्षात ठेवा मित्रांनो. उत्तर दिशा, दक्षिण दिशा, याला पर्याय नाहीये, याला शॉर्ट ट्रिक नाहीये. कॉमन सेन्स वापरा. या सर्व दिशा आपल्याला माहितीच असायला पाहिजे. अजून याला वेगळ्या पद्धतीने शॉर्ट ट्रिक शक्य नाहीये सोन्या. तर उत्तर दिशा ही असते, इथे दक्षिण दिशा असते, या ठिकाणी पूर्व दिशा असते आणि या ठिकाणी पश्चिम दिशा असते. आणि याला वारंवार बघत चला, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. पश्चिम आणि उत्तर यांच्या दरम्यान वायव्य दिशा असते. उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान एक्झॅक्टली म्हटलं तर ईशान्य दिशा असते. आणि पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान आग्नेय दिशा असते. नैऋत्य मोसमी वारे येत असतात आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये 87% पाऊस येत असतात नैऋत्य मोसमी वारे. आणि ते कुठून येतात, इथूनच येत असतात. त्याचं कारणच हे की फेरेलचा नियम असतो. उत्तर गोलार्धामध्ये वारे स्वतःच्या उजव्या दिशेला वाहत असतात. नैऋत्य दिशा या ठिकाणी आहे. नैऋत्य दिशेला तोंड असलेला माणूस घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 270 डिग्री फिरलेला आहे. 9 1 9 9 2 18 9 3 27, 90 डिग्री वळला म्हणजे नैऋत्य दिशेपासून या ठिकाणी आला. अजून 90 डिग्री वळला म्हणजे इथून इथे आला. आणि अजून 90 डिग्री वळला म्हणजे या ठिकाणी आला. आणि अजून पुन्हा 90 डिग्री वळला म्हणजे पुन्हा या ठिकाणी आला. म्हणजे 360 डिग्री जर वळला असता तर डायरेक्टली या ठिकाणी झाला असता, कारण वर्तुळ 360 डिग्रीचं असतं. पण 270 डिग्री वळलेला आहे, म्हणजे 9 2 18 9 3 27, म्हणजे 3 वेळा 90 डिग्रीने त्याला वळवायचं. या ठिकाणी इथे आला, एकदा वळला, इथून इथे आला, दुसऱ्यांदा वळला, आणि इथून इथे आला म्हणजे या ठिकाणी. आता सध्या तो कुठे, दक्षिण पूर्व दिशेला किंवा आग्नेयला आहे. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. टाईप 3 मध्ये तुम्हाला प्रश्न अशा प्रकारे विचारले जात असतात. यावरही अनेक प्रश्न मला मिळाले होते. प्रत्येक टाईपवर कमीत कमी 15-20 प्रश्न जे जास्तीत जास्त प्रमाणात रिपीट झालेले आहेत असे आहेत, अख्ख्या भारतभराचा विचार केला तर. आणि याच टाईपवर तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. या व्यतिरिक्त अजून कोणत्या टाईप नाहीये. या व्हिडिओमध्ये केवळ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं. आज जमलं तर सगळ्या टाईप आपण कव्हर करू, अन्यथा अजून प्रत्येक व्हिडिओचे भाग 2 मी घेऊन येणार आहे. त्यामुळे लोड घेऊ नका, सगळं काही तुम्हाला याच ठिकाणी मिळेल. एक विद्यार्थी विचारत होता कमेंटमध्ये की सर तुमची बॅच आहे का. सोन्या, पैसे कमवण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलेलं नाहीये. आयुष्यामध्ये न मागता देवाने भरपूर काही दिलेले, फक्त आणि फक्त तू मुख्य प्रभात यावा त्यासाठी या ठिकाणी आलेले. बाकी काही विषय नाही. तुझ्याकडून मला काहीच नको, फक्त तुझा प्रतिसाद आवश्यक आहे. तुला माहिती आहे आपल्याला केवळ प्रतिसाद आणि कमेंटची आवश्यकता असते. 100+ कमेंट जायला पाहिजे, 1000+ लाईक यायला पाहिजे, आणि 10,000+ व्ह्यू असले की पुढचा लगेच व्हिडिओ येणार. पुढचे टाईप, पुढचा जो काही चॅप्टर आहे तो येणार. आता सध्या आपण रिझनिंगचे 2 चॅप्टर बघितलेले, तर मॅथमॅटिक्सचे एकूण माझ्या मते 3 ते 4 चॅप्टर बघितलेले आहे. टाईप 3, जर आग्नेयला उत्तर म्हटले म्हणजे या ठिकाणी आग्नेय दिशा आहे. याला जर तू उत्तर म्हणतोय, उत्तर, याचा अर्थ काय सोन्या, उत्तर दिशा ही किती पुढे सरकलेली, 1 2 आणि 3 अंक पुढे सरकलेली. 3 अंक म्हणता येणार किंवा 3 स्थान पुढे सरकलेली. स्थान
बस एवढीच गोष्ट लक्षात ठेवणे. मधले किती मोठे कुटाणे असू दे, ईशान्येला पश्चिम म्हणू दे, अजून याला ते म्हणू दे, त्याला हे म्हणू दे, केवळ आणि केवळ शेवटचं महत्वाचं असतं. तर पश्चिमेला काय म्हटलं जाईल? पश्चिमेला सुद्धा तुला 3 घर पुढे सरकावं लागतील. म्हणजेच या ठिकाणी 1, इथे 2 आणि इथे 3. पश्चिमेला ईशान्य म्हटलं जाईल. बस तुझं उत्तर तुला मिळालं. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एमपीएससी कंबाईन 2019, नगर परिषद 2018, पोलीस भरती 2023, तलाठी 2023 आणि तलाठीच्या शिफ्टमध्ये 5 वेळा रिपीट झालेला आहे प्रश्न. एकूण 57 शिफ्टमध्ये झालता ना. आणि या सर्व कंपन्या वेगवेगळ्या आहेत प्रश्नपत्रिका बनवणाऱ्या. तू म्हणतोस की टीसीएस पॅटर्न शिकवा, आयबीपीएस पॅटर्न शिकवा, असलं काही नसतं साल्या. तुला जॉब करत नाहीये, सिलेबस तुझा बदलत नाही, टाईप सुद्धा बदलत नाही, फक्त हार्डनेस जी असते ना ती वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वेगवेगळी असते. जर ईशान्येला पश्चिम म्हटले आणि वायव्येला दक्षिण म्हटले, तशाच प्रकारचा प्रश्न पुन्हा अजून एमपीएससी गट ब 2021 ला विचारलाय, म्हाडा 2024 ला विचारलाय, पोलीस भरती 2023 ला. मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे. जर ईशान्येला पश्चिम म्हटलं असेल, ईशान्य कुठे दिसते तुला? या ठिकाणी दिसते ना. ईशान्येला जर पश्चिम म्हटलेले, पश्चिम म्हटलेलं आहे, पश्चिम या ठिकाणी दिसते तुला. पश्चिम किती घर पुढे सरकलाय? 1, 2 आणि 3 घर सरकलेलं आहे. मग शेवटचं डायरेक्ट वाच. तर उत्तर दिशेला काय म्हटलं जाईल? तर उत्तर दिशा सुद्धा 3 घर पुढे सरकव. उत्तर दिशा या ठिकाणी 1, 2 आणि 3, म्हणजेच तिला आग्नेय असं म्हटलं जाईल. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तू स्वतः हा प्रश्न बनव. मी या ठिकाणी सगळे प्रश्न तुझ्या परीक्षेमध्ये आलेले बनवलेले आहेत, म्हणजे आणलेले आहेत. मी स्वतः कुठलाच प्रश्न बनवलेला नाहीये. पुढे प्रश्न क्रमांक टाईप क्रमांक 4 यामध्ये लय ठुसके प्रश्न असतात. रेल्वे भरती, पोलीस भरती, आरआरबी ग्रुप डी मध्ये विचारले गेलेले प्रश्न असतात. त्यानंतर पोलीस भरती 2018 मध्ये, 2019 मध्ये सुद्धा अशाच प्रकारचं वारंवार हा प्रश्न विचारला गेला. म्हणजे आकडे न बदलता अशाच प्रकारचे प्रश्न छोट्या परीक्षांमध्ये विचारले जात असतात. एका घड्याळात 9 वाजले असतील. बघ ना, या ठिकाणी 9 वाजलेले ना एक्झॅक्टली. जर मिनिट काटा उत्तर दिशा दर्शवत असेल तर तास काटा हे पश्चिम दिशा दर्शवणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तशाच प्रकारे पुढचा प्रश्न 10:30 वाजलेले असतील, मिनिट काटा हा दक्षिण दर्शवतो. हा सुद्धा तुझ्याच परीक्षेमध्ये आलेला प्रश्न, मी स्वतः बनवलेलाच नाही आज. तर दक्षिण दिशा जर मिनिट काटा दर्शवत असेल तर ही दिशा कोणती दिशा आहे? तर पश्चिम आणि उत्तर यांच्या दरम्यान असते वायव्य दिशा. उत्तर आणि पूर्व यांच्या दरम्यान असते आग्नेय दिशा. त्यानंतर अजून ईशान्य दिशा असते. आणि पूर्व आणि दक्षिण यांच्या दरम्यान आग्नेय दिशा असते. दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यान नैऋत्य दिशा असते. नैऋत्य मोसमी वारी येतात, इथूनच येत असतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या भारतामध्ये उत्तर गोलार्धात स्वतःच्या उजव्या दिशेला ही दिशा वायव्य दिशा आहे. वायव्य म्हणजे गुजरातची सीमा आपल्याला लागली ना, ही वायव्य दिशा. आपल्या महाराष्ट्राचे एकूण 4 जिल्हे गुजरातच्या सीमेला आहेत. पर्याय क्रमांक पश्चिम उत्तर म्हणजेच पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जलसंपदा विभाग यामध्ये सुद्धा प्रश्न विचारला गेला. हे टीसीएसने घेतलेत परीक्षा, ही सुद्धा टीसीएसने घेतली होती. पोलीस भरती टीसीएस घेते का? अरे पोलीस भरतीचे प्रश्न कॉपी केलेत का? मग असं काय तू कॅल्क्युलेशन करू नको सोन्या की कोण कोणती परीक्षा घेणार आहे किंवा कोणती कंपनी घेणार आहे, त्या पॅटर्ननुसार कसे प्रश्न असतात. सगळे कॉमन असतात. आणि खाली तुम्ही हे कमेंट करू नका की या परीक्षेसाठी घ्या, त्या परीक्षेसाठी घ्या. मी कॉमनली घेतोय. बघा ना, या ठिकाणी नगर परिषद 2018, तलाठी 2019, महानगरपालिका 2018, जलसंपदा विभाग 2024. एकच प्रश्न एक्झॅक्टली 8 वाजता सकाळी. आणि त्यात आकडे सुद्धा बदललेले नाहीयेत. आणि सेम टू सेम पर्याय फक्त वर खाली केलेले असतात. हेच मी बघितलेलं आहे. या व्यतिरिक्त अजून काही बदल केलेला नसतो. बघा ना, सकाळी 8 वाजता सुमित एका खांबाकडे तोंड करून उभा आहे. समजा मी तुझ्याकडे तोंड करून उभा आहे, तू खांब आहेस आणि मी सुमित आहेस, बरोबर आहे की नाही? आणि सकाळी 8 वाजता उभा आहे. खांबाची सावली सुमितच्या बरोबर उजवीकडे, म्हणजे माझ्या उजवीकडे खांबाची सावली पडते. तू खांब आहेस ना, याचा अर्थ सूर्य या ठिकाणावरून उगवतोय. जर ही पूर्व दिशा असेल तर ही पश्चिम दिशा असेल. आणि पूर्व आणि पश्चिम यांच्या दरम्यान जर मी तुझ्याकडे बघतोय तर ती उत्तर दिशा असणार आहे. आणि मागची दिशा ती दक्षिण दिशा असणार आहे. कॉमन सेन्स जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली की तुम्ही बघता क्षणी हे प्रश्न सोडू शकता. खांबाची सावली सुमितच्या बरोबर उजवीकडे आहे. खांबाची सावली म्हणजे तुझी सावली या ठिकाणी उजवीकडे, याचा अर्थ सूर्य या ठिकाणावरून उगवलेला आहे. याचा अर्थ ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. कारण सकाळचे 8 वाजले. जर सायंकाळचे 6-5 वाजलेले असतील असं सांगितलं असतं आणि खांबाची सावली जर डाव्या दिशेला असली असती तर ही पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे असं म्हटलं गेलं असतं. त्यामुळे तो वेळ दिलेला आहे तुम्हाला. सकाळी 8 वाजता सूर्य उगवलेला आहे. उगवल्यानंतर सावली पडते आणि तू खांब आहेस, तू माझ्या समोर उभा आहेस आणि तुझी सावली जर माझ्या उजव्या दिशेला असेल याचा अर्थ ही दिशा पश्चिम आहे, ही दिशा पूर्व आहे. मी जिथं बघतोय ती उत्तर दिशा आहे आणि मागची दिशा दक्षिण दिशा आहे. तुला काय विचारलं गेलेलं तर सुमितचे तोंड कोणत्या दिशेला? माझं तोंड, मी सुमित आहे, तुझ्याकडे बघतोय, याचा अर्थ उत्तर दिशा. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि सायंकाळी सूर्यास्त वेळी सुमित आणि मोहित एकमेकांसमोर उभे राहून बोलत होते. जर सुमितची सावली त्याच्या बरोबर उजवीकडे पडत असेल, बघ ना, या ठिकाणी दोघं जण एकमेकांना बोलत आहेत. हा आहे समजा सुमित
आणि सुमितची सावली बरोबर उजवीकडे पडते, याचा अर्थ ही. आणि सायंकाळचा विषय, याचा अर्थ सायंकाळी मावळते. म्हणजे याच्या डाव्या बाजूला ही पश्चिम दिशा असेल, याच्या उजव्या बाजूला पूर्व दिशा असेल. पूर्वेकडून सूर्य उगवला, मावळतोय. पूर्व ही आहे, ही पश्चिम दिशा आहे. तर जिथे हा बघतोय ना, हा बघतोय, ती दक्षिण दिशा असणार आहे आणि त्याच्या मागची दिशा उत्तर दिशा असणार आहे. म्हणजे ही उत्तर दिशा, ही दक्षिण दिशा, ही आहे पश्चिम दिशा, कारण पश्चिम सूर्य मावळतोय, आणि उत्तर ही पूर्व दिशा आहे. ठीक आहे. बस आता काय विचारलंय, जर सुमितची सावली त्याच्या बरोबर उजवीकडे पडत असेल तर मोहितचे तोंड कुठे? ह्यो मोहित आहे, मोहित, आणि ह्यो सुमित आहे. मोहित याला बघतोय, याचा अर्थ ते उत्तरेकडे बघतोय, याचा अर्थ पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.